नमस्कार मंडळी, तुम्ही अशी शिमला मिरचीची भाजी कधीच खाल्ली नसेल. बनवायला खूप सोपी आहे, चवीला तेवढीच छान लागते आणि टिफिनसाठी बनवण्यासाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी खूप छान ऑप्शन आहे. तर एक कढई घ्यायची, आपल्याला कढईमध्ये 2 चमचे तेल ॲड करायचे. तेलामध्ये छान जिरं मोहरीची फोडणी द्यायची. जिरं मोहरीची खमंग फोडणी बसली की त्याच्यामध्ये कट करून घेतलेला कांदा ॲड करायचा आहे आणि कढीपत्त्याची पानं ॲड करायची आहेत. कांदा आणि कढीपत्ता तेलावरती छान परतून घ्यायचा. नंतर त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो ॲड करायचा आहे. टोमॅटो पण छान परतून घ्यायचं, अगदी मऊ होईपर्यंत हा टोमॅटो आपल्याला परतायचा आहे. टोमॅटो छान मऊ झाला की त्याच्यामध्ये आपण कट करून घेतलेली शिमला मिरची ॲड करायची. शिमला मिरच पण छान आपल्याला परतून घ्यायचे. शिमला मिरच अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला परतायचे. शिमला मिरच छान परतली की त्याच्यामध्ये घरातले काही बेसिक मसाले ॲड करायचे आणि चवीपुरतं मीठ ॲड करायचे. आता हे सर्व मसाल्यांबरोबर शिमला मिरची छान मिक्स करून घ्यायची. अगदी सर्व मसाले शिमला मिरचीला छान कोट झाले पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला ही मिरची मिक्स करून घ्यायची. नंतर त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड करायचं आहे. पाण्यामध्ये ही शिमला मिरची छान मिक्स करून घ्यायची, अगदी मसाले छान एकत्र व्हावेत यासाठी. आणि नंतर त्याच्यावरती प्लेट झाकून ही भाजी आपल्याला 5 ते 7 मिनटं शिजवून घ्यायची. 5 ते 7 मिनटात ही भाजी 70 ते 80% शिजली जाते. नंतर त्याच्यामध्ये 2-3 चमचे शेंगदाण्याचं कूट आपल्याला ॲड करायचं आहे आणि शेंगदाण्याचं कूट ह्या शिमला मिरचीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. शेंगदाण्याचं कूट छान व्यवस्थित मिक्स झालं की त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर पण ॲड करायची भाजीमध्ये. आता मी भरपूर अशी कोथिंबीर पण ॲड केलेली आहे. कोथिंबीर पण शिमला मिरची बरोबर छान मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला. आणि ही आपली भाजी तयार आहे आणि ही भाजी भाकरीबरोबर चपातीबरोबर खूप छान लागते. मी अजून एक छान वाफ काढून घेते भाजीला. तुम्ही पाहू शकता तेल पण अगदी छान सेपरेट झालेलं आहे भाजीतून आणि अगदी भाजी छान शिजलेली आहे. ही भाजी चपातीबरोबर, भाताबरोबर, भाकरीबरोबर खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की माझी रेसिपी तुम्हाला आवडली का. बाय.